सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा झाली आहे। आंदोलकांमध्ये ताब्यात घेताना ही झटापट झाल्याचं दिसतंय। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं। हा रास्ता रोको दरम्यान आंदोलकांना ताब्यात घेत असतानाच पोलीस आणि जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये झटापट झालेली आहे। जयंत पाटील यांचे समर्थक रस्त्यावर आलेले होते आणि निषेध नोंदवला जात असतानाच गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ईश्वरपूर पेठ महामार्गावर जयंत पाटील समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं आणि यावेळेला महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी रस्त्यावरून हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला। यावेळी आंदोलकांना ताब्यात घेत असताना पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटापट झाली। काल इस्लामपूर शहरामध्ये जवळजवळ 10,000 लोक आलेले होते। ह्या गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत आणि निश्चित आपण ज्या यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा आदर्श महाराष्ट्रामध्ये घेतो। यशवंतराव चव्हाणांच्या रेणुताईंच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आत्रेने केले त्या आत्रेने सुद्धा त्या ठिकाणी लगेच माफी मागितली आणि ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकरवर ज्या राजाराम बापूंच्यावर आरोप केला त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय सांगलीमध्ये ईश्वरपूरमध्ये पोलीस आणि जयंत पाटील यांचे समर्थक त्यांच्यामध्ये झटापट झालेली होती। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी जयंत पाटील समर्थक हे रस्त्यावर उतरलेले होते आणि यावेळी त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेला होता। महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली होती आणि त्यामुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि यावेळेलाच आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती।